दिवसेंदिवस मुंबईतील मैदानं ही कमी होत चालली आहेत. त्यातच एक वांद्रेमधलं एक खेळाचं मैदान ज्या ठिकाणी अनेक खेळाडू हे तिकडे खेळून गेले आहेत. असे अनेक खेळाडूंची तिकडे आठवणी आहेत. पण आता हेच मैदान आता एक्झिबिशन सेंटरसाठी देण्यात आलं आहे. आजच याची घोषणा ही सुधार समितीमध्ये झाली आहे. सध्या आपल्यासोबत अशरफ आझमी आहेत. काय सांगाल, तुम्ही या प्रस्तावाला विरोध केला होता, एकंदरीत हा प्रस्ताव आता पारित करण्यात आला आहे आणि कुठेतरी मागच्या वेळेस देखील हा प्रस्ताव आणण्यात आला होता. या जे प्रस्ताव पूर्वी याने लास्ट मंथ आला होता आणि लास्ट मंथचा प्रस्ताव असा होता की प्रशासन एक्झिबिशन सेंटरसाठी मंजुरी द्यावी आणि इम्प्रूव्हमेंट कमिटी त्याची त्याची सहमती द्यावी. हे जे विषय आहे, एक प्लेग्राऊंड म्हणजे तिथे सगळे रेसिडेंट्स जे आहे त्याचा विरोध आहे, खूप भरपूर विरोध आहे आणि अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत त्याचा पण विरोध आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी जागा आहे त्या जागामध्ये क्रिकेट असू देव, फुटबॉल असू देव किंवा हॉकी असू देव, ते मोठे प्लेयर्स इथून बडे खेळाडू झाले असं त्यांचं म्हणणं होता आणि त्यांचा तीव्र विरोध होता. कारण महानगरपालिका असे जे DPRमध्ये DCPRमध्ये जे आराखडा आहे ते आराखडाचा डिलिशन करण्याचं काम महानगरपालिका कंटिन्यूस करत आहे. 4 वर्षामध्ये खूप डिलिशन केलेलं आहे. मी पत्र लिहून विचारलेलो आहे हो की बाबा DPचे चीफ इंजिनियर DPला की किती तुम्ही रिझर्वेशन काढलेलं आहे, म्हणजे ओपन स्पेसचे रिझर्वेशन रेसिडेन्समध्ये किती बदली झालेले आहे, अशी ते काय आकडे आहेत त्याला द्या. ते मला देत नाही अजिबात. एक महिने झाले आणि त्याच्यानंतर आज काय झाला की ज्या खेळाचे मैदानावर ओपन स्पेस होते तिथे लोक खेळत होते आणि मला एक रिपोर्टमध्ये असं कळलं की सचिन तेंडुलकर पण त्यांच्या बालपणामध्ये तिथे खेळत होते. वसीम जाफर रणजी ट्रॉफीचे मोठे प्लेयर भारतासाठी खेळलेले आहे, ते पण तिकडे खेळते होते. आणि आता काय झालं आहे की ते एक्झिबिशन सेंटर कुछ विशेष भाग एक्झिबिशन सेंटरसाठी ते मागत आहे. आणि एक्झिबिशन सेंटर म्हणजे तिकडे ते कन्स्ट्रक्शन करणार किंवा स्टीलचं काम करून ते एक जागा उभारणार, तिकडे कमर्शियल पर्पजसाठी यूज करणार. त्यामुळे हे प्रस्ताव आला होता. त्याच्या लोकलचा विरोध होता, त्यामुळे आमचा पण विरोध होता. ओपन स्पेस जाऊ नये, कमर्शियलमध्ये ट्रान्सफर होऊ नये याचा आमचा पण विरोध होता काँग्रेस पक्षाचा. आणि आमची नेता वर्षाताई गायकवाडनी नेहमी आम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं आहे की काहीतरी लोकांच्या हितांचा विरोध जे काम आहे त्याचा भरपूर तुम्ही विरोध करा आणि त्याचे आपले मुद्दे मांडा. तर आम्ही मांडलेले की बाबा हे तुम्ही घेऊ शकत नाही कारण तिकडच्या लोकांचा विरोध आहे आणि ते जे DPR आहे त्याचा पण विरोध आहे 2014-34चा. पण संख्या त्यांच्याकडे जास्ती आहे, त्यामुळे त्यांनी संख्याबळच्या आधारावर हे विषय जे आहे आमचा विरोध त्यांनी थांबवला आणि ते जिंकले आणि त्यांनी हे जागा कमर्शियल सेंटर म्हणजे एक्झिबिशन सेंटरसाठी त्यांनी या मंजुरी दिली. होते आपल्यासोबत अशरफ आझमी. कॅमेरामन कृष्णा खापरेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.